सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। फॉर द सिंधी बाय द सिंधी त तव्हां सिंधियुनि जे लाइ अगरि रिश्तो ॻोल्हियो था पिया त असांखे त जाम सेटिस्फेक्शन मिली आहे। हिते काउंसलिंग ॾाढी सुठी आहे। चार्जिस त बिल्कुल भी माना ॿियनि वांगुरु कीअं परसेंटेज ॿाहिरि वेंदासीं त उहे परसेंटेज था वठनि पिया, हिननि जी उहा काई बि अहिड़ी काई कान्हे। एॾी फैसिलिटी किथे भी मिलण ॾाढी मुश्किल आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। कुछ दिन पहले उल्लासनगर शहर में साईं धर्मदास गौशाला में बीमार गौ माता के उपचार में हो रही अनदेखी से नाराज हिंदू संगठनों ने अपना विरोध जताया था। जहां अब इस मामले का संज्ञान लेते हुए उल्लासनगर महानगर पालिका प्रशासन जागा है और आज अधिकारियों ने गौशाला का दौरा किया। दरअसल उल्लासनगर कैंप 3 स्थित साईं बलराम जी की साईं धर्मदास गौशाला ट्रस्ट की अनदेखी के चलते 2 से 3 महीनों से एक गौ माता के पैर काम नहीं कर रहे थे, जिसके चलते एक गौ माता को एक कमरे में बंद कर रखा गया था और उपचार के नाम पर केवल दिखावा हो रहा था, जिसके कारण गौ माता दिन ब दिन ज़्यादा बीमार हो रही थी। गौ माता की ऐसी स्थिति देख एक जागरूक नागरिक ने हेल्पिंग हैंड नामक संस्था के सत्यमपुरी जी को दी गई। सत्यमपुरी ने शावा संगठन के निखिल गोले और उनके कार्यकर्ताओं के साथ हिंदू संगठनों को भी इस मामले की जानकारी दी, जिसके बाद सभी गौशाला पहुंचे और यह पूरा मामला सामने आया था। जब गौ माता की ऐसी स्थिति को लेकर ट्रस्ट के पदाधिकारियों से पूछा गया था तो पहले सही जवाब नहीं मिलने से भड़के हिंदू संगठनों के पदाधिकारियों ने गौशाला में ही धरना आंदोलन किया था, जहां सेंट्रल पुलिस स्टेशन के पुलिस टीम की मध्यस्थता के बाद बीमार गौ माता को मुंबई में उपचार के लिए भेजा गया। अब इस घटना को लेकर आज उल्लासनगर महानगर पालिका के आरोग्य विभाग के उपायुक्त सुभाष यादव, पशु वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण पवार के साथ साईं धर्मदास गौशाला पहुंचे और पूरे गौशाला का दौरा किया गया और गायों को देने वाले खाने की चीज़ों को भी देखा गया, जिसमें प्रोटीन की कमी है ऐसा सामने आया। अब इस मामले को लेकर मनपा प्रशासन पूरी तरह से सख्त दिखाई दे रही है और ऐसे मामलों में सख्त कार्रवाई करने के संकेत पालिका उपायुक्त सुभाष यादव की तरफ से दिए गए हैं। साई धर्मदास गोशाळेमध्ये आम्ही इथं पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर लक्ष्मण पवार यांच्या समेत मी भेट दिली। 2 दिवसापूर्वी एक मामला समोर आला की माझ्याकडे काही व्हिडिओ आणि काही बातम्या प्रसार माध्यमातून प्रसारित झालेले माझ्या समोर आले की एका गायीचा निष्काळजीपणे केल्यामुळे ती गंभीर अवस्थेत गेलेली आहे आणि त्याचा उपचार न झाल्यामुळे गोशाळेच्या निष्काळजीपणामुळे ते गायी मृत्यूच्या दाढेत ओढल्या जाते, अशा पद्धतीचं एक व्हिडिओ आणि प्रसार माध्यमात आल्यामुळे मी पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्री डॉक्टर लक्ष्मण पवार यांचे संपर्क साधून आज त्याची शहानिशा करण्याकरिता त्यांच्या समवेत व त्यांचे टीमचे डॉक्टर चंदन शिवे व इतर कर्मचाऱ्यांसमवेत इथं भेट दिलेली आहे। एकंदरीत परिस्थिती पाहिली, इथले रेकॉर्ड पाहिले, काही रेकॉर्ड उपलब्ध झाले नाहीत, परंतु आम्ही त्यांना आमच्या व्हिजिट नोटमध्ये सुद्धा जे आवश्यक तांत्रिक निर्देश असतात ते पशुसंवर्धन विभागामार्फत दिलेले आहेत आणि काही दिवसापासून ती गाय आजारी आहे असे सांगण्यात आलेले आहे। तर त्या आजारावर ज्या संबंधित डॉक्टरने इलाज केला आहे त्याच्याकडून आम्ही लेखी सगळा अहवाल घेऊ आणि त्याचा इलाज परिपूर्ण न झाल्यामुळे ती गाय परेल येथील BSPCA पशुवैद्यकीय रुग्णालयात तिथे ऍडमिट केल्याचे आम्हाला सकृतदृष्टीने कळते आणि त्या गायीची काय प्रोग्रेस आहे आणि आज रोजीची काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन व त्या डॉक्टरकडून अहवाल घेऊन आम्ही पुढील जी आवश्यक प्रशासकीय कारवाई जी करायची आहे, तांत्रिक बाबीची करायची आहे ती पशुसंवर्धन विभागामार्फत महापालिकेमार्फत करण्यात येईल आणि निश्चितच जर दोषी कोणी आढळत याला सक्त सजा होईल। त्याच अनुषंगाने आपल्याला गोशाळेमध्ये ज्या अनुषंगिक बाबी असतात, जनावरांची स्वच्छता ठेवणे, त्यांना आजार न होऊ देणे, गोठ्याची स्वच्छता ठेवणे, इथं आढळली नसल्यामुळे आम्ही ह्या गोशाळेला सगट अनेक गोशाळेला नोटिसा पण बजावलेल्या आहेत आणि प्रति ठिकाणी 1000 रुपयाचा आर्थिक दंड सुद्धा त्यांना प्रथम मारलेला आहे आणि याच्यात जर सुधारणा झाली नाही तर आम्ही प्रशासनाच्या वतीनं कडक कारवाई याच्यावर पुढे करणार आहोत हे निश्चितच। काल पण आमचे डॉक्टर सतीश चंदन शिवे येऊन गेले होते, पण त्यांना कल्पना देण्यात आली की ती गायी परेलच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेली आहे, त्यामुळे गायी बघायलाच भेटली नाही। ती गायी गेल्या 15-1 दिवसापासून आजारी होती व तिथे घसरून पडल्यामुळे तिथे थोडी तिला पायाला इजा झाली होती। त्याने ट्रीटमेंट केली होती,
पण त्याच्यानंतर मग ते पुढचं जे प्रोग्रेसिव्ह ट्रीटमेंट जी पाहिजे ती थोडीशी झालेली नव्हती. बाकी मी गोशाळेमध्ये फिरून सगळीकडे बघितलं, साधारणतः 78 जनावर आहेत टोटली. त्यामध्ये त्यांना खाण्यात काय काय देतात त्याची चौकशी केली. मग त्यामध्ये प्रोटीनची कमी असल्यामुळे थोडीशी सरकी किंवा शेंगदाण्याचे पेंड हे ॲडिशन करण्यास मी सांगितलं आहे. तसंच आज वंध्यत्व निवारण शिबिर आम्ही आयोजित केलं होतं, मात्र इथं खोडा वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे पुढील 4 दिवसात आम्ही ते करत आहोत. माझ्यासोबत डॉक्टर सुभाष जाधव पण होते आणि ह्याच्यामध्ये नक्की मग चूक कोणाची होती त्या गायीसाठी ती थोडीशी चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।